जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो। राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेतील बदलाला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नंदनवन बंगल्यावरती राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष होतं, कारण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीतील जे काही बदल आहेत या बदलाला मंजुरी दिली जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती। कारण पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले शेतकरी यांना 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती। याचप्रमाणे रेग्युलर अनुदान दिलं जाते, जे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलं जाणारं प्रोत्साहनपर अनुदान आहे, हे 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी 2026-27 मध्ये कर्ज भरण्याची लावलेली अट हटवण्याची घोषणा करण्यात आलेली होती आणि याच घोषणेला आता GR मध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यकता होती, ती म्हणजे मंत्रिमंडळाच्या मंजुरीची। आणि आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 2019 मधील पात्र असलेल्या जवळजवळ 12,71,000 शेतकऱ्यांना 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे। आता लवकरच याच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल आणि या शेतकऱ्यांना या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र केल्या संदर्भातील शुद्धीपत्र काढण्यात येईल। याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 ची लावण्यात आलेली अट सुद्धा त्या GRच्या माध्यमातून हटवण्यात येईल, जेणेकरून आता या GR आल्यानंतर या कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रक्रिया प्रशासनाला पार पाडता येणार आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेले की पूर्वी राबवण्यात येणाऱ्या कर्जमाफीनुसार 4 याद्या बनवणं आवश्यक होतं। त्याच्या अंतर्गत 2019 चे पात्र शेतकरी, त्याच्यामध्ये 2 लाखावरील शेतकरी, नियमित कर्जमाफीमधील 2 लाखापर्यंतचे शेतकरी, 2 लाखावरच्या शेतकरी, अशा 4 याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या। आता हा GR निर्गमित झाल्यानंतर पुन्हा या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 2 याद्या तयार केल्या जातील, त्या याद्या अपलोड केल्या जातील आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रिया पार पाडल्या जातील। आता पुढच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी विलंब होणार आहे, सर्वांना माहिती आहे, परंतु याच्या अंतर्गत आलेली आजची मंजुरी ही मात्र शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी असणार आहे। आता याच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।